Now let's discuss the next point, that is oxidation number. Now what is oxidation number? So this number may be hypothetical, but I have taken one approximate definition. Some books may give different definitions. त्या पुस्तकांमध्ये बघा different definitions बघायला भेटतील. एक जनरल डेफिनेशन आपण ऑक्सिडेशन नंबर किंवा त्याला बऱ्याच वेळा ऑक्सिडेशन स्टेट पण म्हटलं जाते ते बघणार आहे. तर ठीक आहे बघा, द नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस प्रेझेंट ऑन द ॲटम ऑफ एन एलिमेंट इन अ गिवन कंपाऊंड. म्हणजे दिलेल्या कंपाऊंड मध्ये त्या दिलेल्या ॲटम वर काय असणार आहे, काय तिथं चार्ज आहे, इलेक्ट्रिकल चार्ज आहे आणि त्या चार्जलाच आपण काय म्हणणार, त्याचा ऑक्सिडेशन नंबर म्हणणार आहे. किंवा बऱ्याच वेळा याला आपण ऑक्सिडेशन स्टेट म्हणून रेफर करत असतो. एखादा मेटल असेल तर युजुअली आपण त्याला म्हणत असतो की त्याची ऑक्सिडेशन किंवा स्टेट काय आहे किंवा त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये आपण ज्यावेळी कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हणतोय, सो त्या सेंट्रल मेटल आयन जो असणार आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे, कारण त्याच्यावरून त्याचा पुढे काय ठरणार आहे, कोऑर्डिनेशन नंबर ठरणार आहे. सो the simple definition of oxidation number is, or I am going to refer it as a ON, is the number of electrical charges present on the atom of an element in the given compound is called as its oxidation number or oxidation state. आता या ऑक्सिडेशन स्टेट आणि ऑक्सिडेशन नंबरच्या आधारावर ऍक्च्युअली आपण काय करणार आहे, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन काय करणार आहे बघा, डिसाइड करणार आहे. म्हणजे एखाद्या एलिमेंटचं ऑक्सिडेशन झालंय का रिडक्शन झालंय हे तुम्हाला समजायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला त्याला ऑक्सिडेशन नंबर त्याचा फाइंड आउट करायला पाहिजे किंवा त्याची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करायला पाहिजे आणि त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये मग काय चेंज झालाय, ओके, तो आपण तिथं मग बघणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला हे पहिल्यांदा रूल्स माहित असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही पहिल्यांदा यू शुड बी एबल टू असाइन द ऑक्सिडेशन नंबर टू ए गिवन एलिमेंट इन अ गिवन कंपाउंड अँड दॅट कंपाउंड कॅन बी कोव्हलंट और दॅट कंपाउंड कॅन बी आयनिक. आयनिक असेल तर फार सिंपल असणार आहे ऑक्सिडेशन स्टेट ओळखायचं, पण कोव्हलंट असेल तर ऑक्सिडेशन स्टेट काढणं थोडंसं कठीण आहे. किंवा ज्यावेळी कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स असणार आहे त्यावेळी ऑक्सिडेशन स्टेट असाइन करणं फार महत्त्वाचं आहे. आणि असाइनिंग ऑक्सिडेशन स्टेट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर बॅलन्सिंग द रेडॉक्स रिएक्शन. कारण रेडॉक्स रिएक्शन ज्यावेळी आपण डिस्कस करणार आहे बघा, त्यांचं बॅलन्स मी डिस्कस करणार आहे. पहिली स्टेप आपली काय असणार आहे, असाइनिंग द ऑक्सिडेशन नंबर. सो फर्स्ट वी विल सी हाऊ टू असाइन ऑक्सिडेशन नंबर and then we will again define oxidation and reduction with reference to oxidation number. ऑक्सिडेशन नंबरचा आधार घेऊन मग आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन पुढे काय करणार आहे, डिफाइन करणार आहे. तर त्याच्या वगैरे रूल्स मी दिलेले आहेत. इथं बघा बऱ्याच पुस्तकांमध्ये पुन्हा बरेच रूल्स दिलेले आहेत, पण हे सगळे रूल्स मी काय केलेले आहेत, ह्या 8 रूल्स मध्ये कंडेन्स केलेले आहे. तर तुम्ही एवढे रूल्स जरी लक्षात ठेवला तर तुम्ही कुठल्याही एलिमेंटला ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर असाइन करू शकता. नंतर तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करून हे सगळे रूल्स काय करा, लिहून काढा. ओके, नाउ लेट्स सी हियर. द फर्स्ट रूल इज दॅट ऑक्सिडेशन नंबर कॅन बी 0. बघा ऑक्सिडेशन नंबर हा 0 असू शकतोय किंवा तो पॉझिटिव्ह असू शकतोय किंवा निगेटिव्ह असू शकतोय किंवा तो फ्रॅक्शनल पण असू शकतोय. सो देयर इज नो लिमिटेशन. नाउ लेट्स टेक वन एक्झाम्पल. आता आपण काय करूया, एक एक्झाम्पल घेऊया. आपल्याला माहित आहे NaCl मॉलिक्यूल. NaCl हा ऍक्च्युअली आपण त्याला मॉलिक्यूल म्हणू शकत नाही. दिस इज द फॉर्म्युला युनिट ऑफ सोडियम क्लोराइड. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, हा सोडियम क्लोराइड मगाशीच आपण बघितलं, तयार होताना सोडियम काय करणार आहे, एक इलेक्ट्रॉन देऊन टाकणार आहे, बरोबर, आणि क्लोरीन काय करणार आहे, एक इलेक्ट्रॉन घेणार आहे. आणि त्याच्यामुळे बघा या सोडियम वर काय होणार आहे, तो सोडियम ॲक्वायर्स ते पॉझिटिव्ह चार्ज, म्हणून याला आपण काय म्हटलं, हा काय असणार आहे, कॅटायन असणार आहे आणि तो काय असणार आहे, Na+ असणार आहे. आणि हा क्लोरीन काय करतोय बघा, एक इलेक्ट्रॉन घेतोय, त्यामुळे तो काय होणार आहे, Cl- होणार आहे. मग इथं तुम्ही आता असं म्हणू शकताय की बघा क्लोरीनला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी त्याला एक इलेक्ट्रॉन देण्याची गरज होती, म्हणून त्याने इलेक्ट्रॉन देऊन टाकला, डी इलेक्ट्रोनेशन झालं, म्हणजे त्याचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. आणि इथं त्याला काय आलेलं आहे, +1 चार्ज आलेला आहे. सो व्हॉट डज दिस +1 इंडिकेट्स, बघा इथे दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण समजावून घेणं गरजेचं आहे. व्हॉट डज दिस +1 इंडिकेट्स, इथं क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन घेतला आणि त्याच्यावर काय आलेलं आहे, -1 चार्ज आलेला आहे. सो व्हॉट डज दॅट -1 इंडिकेट्स, तर बघा इथं +1 आणि -1 ह्या त्या रिस्पेक्टिव्ह एलिमेंटच्या काय ऑक्सिडेशन स्टेट आहे. याची +1 का आहे, कारण त्याने इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे, आणि याची काय आहे बघा -1 का आहे, कारण त्याने काय केलेलं, इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे. म्हणून इथं पहिल्या 0 नंतर बघूया आपण, पहिल्या याच्यामध्ये बघा ऑक्सिडेशन स्टेट कॅन बी पॉझिटिव्ह और कॅन बी निगेटिव्ह. युजुअली जे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स असतात, मेटल्स असतात, ते इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि म्हणून त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट्स काय असणार आहेत, पॉझिटिव्ह असणार आहेत किंवा त्यांचा ऑक्सिडेशन नंबर आणि काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. फॉर एक्झाम्पल सोडियमचा +1 आहे, मॅग्नेशियमचा +2 असेल, कॉपरचा +2 असेल, झिंकचा +2 असेल, आयर्नचा +2 किंवा +3 असा त्याचा ऑक्सिडेशन नंबर असणार आहे. म्हणजेच ऑक्सिडेशन नंबर
or oxidation state can be positive. आणि इथं नॉन मेटल असेल तर त्याने काय केलं, इलेक्ट्रॉन घेतलेला आहे, इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे त्याच्यावर काय येणार आहे, निगेटिव्ह चार्ज येणार आहे, कारण त्याच्याकडे एक्सेस इलेक्ट्रॉन्स आहेत, नंबर ऑफ प्रोटॉन्स तेवढेच राहणार आहेत आणि एक्सेस इलेक्ट्रॉन मुळे काय होणार आहे बघा, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज होणार कारण त्याने गेन केलेला आहे आणि म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. सो ऑक्सिडेशन स्टेट कॅन बी आयदर पॉझिटिव्ह इन केस ऑफ मेटल्स और इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट और इट कॅन बी निगेटिव्ह इन केस ऑफ इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट. सगळे जे नॉन मेटल्स आहेत, इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट्स आहेत, युजुअली त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, -1 असणार आहे. ते आता पुढे आपण कोणते कोणते महत्त्वाचे एलिमेंट्स आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा, जर तुम्ही इथं बघितला की सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट की व्हॉट इज व्हॅलेन्सी, देन द क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी जर बघितली दोघांची पण 1 असणार आहे, लक्षात घ्या. व्हॅलेन्सी कॅन नेवर बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और इट कॅन यू कॅन नॉट और फ्रॅक्शनल, लक्षात घ्या. इथं पुढे आपण बघितलं फ्रॅक्शनल, तर इथं याला एक आपण काय म्हणतोय की सोडियमची व्हॅलेन्सी मग काय, तर सोडियमची व्हॅलेन्सी एक आहे आणि क्लोरीनची पण व्हॅलेन्सी काय आहे, एक आहे. कारण व्हॅलेन्सी इज अ कंबायनिंग कॅपॅसिटी. रिमेंबर दिस, इफ यू रिमेंबर that valence is a combining capacity and valence can never be positive or negative, but oxidation state or oxidation number can be positive. जर loss झाला तर positive, gain झाला तर ती काय असणार आहे, negative असणार आहे. So I hope that you understood this first point. Then it can be zero. It can be zero. एखादा एलिमेंट बघा त्याच्या फ्री स्टेट मध्ये असेल किंवा त्याच्या नॅचरल स्टेट मध्ये असेल तर त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट ह्या नेहमी काय असतात, 0 असतात. मग एलिमेंट्स, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलाइट्स सगळ्यांचे ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, 0 असणार आहे. तुम्ही काय मेटलचे एक्झाम्पल दिले, तुम्ही नॉन मेटल्स पण घेऊ शकता किंवा मेटलाइट्स घेऊ शकता, सिलिकॉन, जर्मेनियम. सो ऑल ऑफ देम इन देअर नॅचरल स्टेट दे विल हॅव 0 ऑक्सिडेशन स्टेट और नंबर. आणखी काय एक्झाम्पल बघूया आपण. होमो ॲटॉमिक मॉलिक्युल्स जेवढे असणार आहेत, इथं आणखी एक महत्त्वाचा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. होमो ॲटॉमिक आणि हेटेरो ॲटॉमिक मॉलिक्युल्स. होमो ॲटॉमिक मॉलिक्युल असेल तर एकाच प्रकारचे एलिमेंट्स असणार आहेत आणि त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण सेम असणार आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण हायड्रोजन घेतला, हायड्रोजन तर हायड्रोजन लॅटेज असेल तर बघा दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे आणि त्यामुळे यांची ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर काय येणार आहे, 0 येणार आहे. जर क्लोरीन लॅटेज असेल, क्लोरीन लॅटेज असेल किंवा डबल बॉन्ड असू दे किंवा ट्रिपल बॉन्ड असू दे, इट डझंट मॅटर. इफ द मॉलिक्युल इज होमोएटॉमिक, इफ द मॉलिक्युल इज होमोएटॉमिक, each of that element will have a 0 oxidation number. तसंच फॉस्फरस मध्ये आणि सल्फर मध्ये सुद्धा काय असणार आहे, ऑक्सिडेशन नंबर किंवा स्टेट 0 असणार आहे. सगळ्या एलोट्रोपिक फॉर्म्स जे काय असतील, कार्बनचे एलोट्रोपिक फॉर्म्स आहेत, डायमंड, फुलरीन, ग्राफाइट, सगळ्या एलोट्रोपिक फॉर्म मध्ये कार्बनचे ऑक्सिडेशन स्टेट 0 असणार आहे. मग ते सल्फरचे असतील, रोम्बिक सल्फर, मोनोक्लिनिक सल्फर, फॉस्फरसचे असतील, रेड फॉस्फरस, व्हाईट फॉस्फरस, सगळ्या याच्यामध्ये फॉस्फरसचे ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, 0 असणार आहे. त्याच्यानंतर alloys, because alloys, what are alloys? Alloys are homogeneous mixture of 2 or more metals or non metals. मग त्याच्यामध्ये सुद्धा तो एलिमेंटल फॉर्म मध्ये असणार आहे आणि त्यामुळे त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, 0 असणार आहे. पण समजा एखादा मॉलिक्युल जर हेटेरोएटॉमिक असेल, रिमेंबर हेटेरोएटॉमिक असेल, फॉर एक्झाम्पल जर आपण इथं HCl घेतलं तर तिथं ऑक्सिडेशन स्टेट त्यांच्या वेगवेगळे असणार आहेत. आणि अशा हेटेरोएटॉमिक मॉलिक्युल मध्ये ऑक्सिडेशन स्टेट आपण ज्यावेळी असाइन करणार आहे, फॉर एक्झाम्पल इथे HCl घेतला मी, त्याच्यानंतर H2SO4 घेतला किंवा HNO3 घेतला, तर अशा हेटेरोएटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये आपल्याला जे ऑक्सिडेशन स्टेट असाइन करायला लागणार आहे त्यावेळी आता पुढचे रूल्स आपल्याला उपयोगी पडणार आहेत. ओके, सो लेट्स सी द नेक्स्ट रूल. सो व्हाट हॅपन्स हियर, द नेक्स्ट थर्ड रूल पहिला झाला म्हणजे कळालं का, 0 पॉझिटिव्ह निगेटिव्ह फ्रॅक्शनल पुढे येणार आहे. त्याच्यानंतर इट कॅन बी 0 और इट कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और फ्रॅक्शनल, वी विल डिस्कस इट फर्दर. त्याच्यानंतर बघा थर्ड रूल, ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्लोरीन इन ऑल ऑफ इट्स कंपाउंड इज ऑलवेज -1. रिमेंबर, फ्लोरीन जर तुम्ही कुठलाही कंपाउंड घ्या, मग इंटर हॅलोजन इंटर किंवा फ्लोरीनचे क्लोरीन कशाबरोबर कंपाउंड घ्या, त्यांच्या ऑक्सिडेशन फ्लोरीनचे ऑक्सिडेशन स्टेट नेहमी काय येणार आहे, -1 येणार आहे. असं का होतं, बिकॉज फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द एंटायर पिरियोडिक टेबल आणि ज्या वेळी तो कोव्हलंट बॉन्डने दुसऱ्या कुठल्याही एलिमेंटला अटॅच होणार आहे, मग तो मेटल असू दे किंवा दुसरा नॉन मेटल असू दे, ओके, सो इट्स ऑक्सिडेशन स्टेट विल बी ऑलवेज -1, विल बी ऑलवेज -1. हे बाकीचे जे हॅलोजन्स आहेत, आता बघा इथं आपण हॅलोजन्स लिहूया, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आता फ्लोरीनची नेहमी काय येणार आहे, -1 येणार आहे आणि यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट काय बघा, कारण हे सगळे एलिमेंट्स काय दुसऱ्यांपेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, त्यामुळे त्यांच्या कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जर हे मेटल अटॅच असतील, NaCl, NaBr,
Na तर त्याच्यामध्ये यांचे ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे -1 येणार आहे. पण समजा क्लोरीन जर फ्लोरीन बरोबर बॉन्ड तयार केला म्हणजे FCl, त्याच्यानंतर FBr, त्याच्यानंतर Fi, अशा प्रकारे समजा त्यांनी बॉन्ड तयार केला तर काय होणार आहे त्याच्यामध्ये या इंटरहॅलोजन कंपाऊंड्स मध्ये यांचे ऑक्सिडेशन स्टेट काय होणार आहे +1 होणार आहे +1. यांचे ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही बघू शकताय. सो इफ these halogen they are attached to fluorine, फ्लोरीन बरोबर जर अटॅच झाले तर त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट काय होणार आहे प्लस होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा काहींच्या नॉर्मल ऑक्सिडेशन स्टेट्स असणार आहेत पण ज्यावेळी तो एलिमेंट फ्लोरीनला अटॅच होईल त्याचे ऑक्सिडेशन स्टेट रिव्हर्स होणार आहे. कारण काय होतं दॅट लेट्स टेक वन एक्झाम्पल. जर HCl इथं असेल तर बघा ड्यू टू निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट इथले दोन कोव्हलंट बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन क्लोरीन कडे अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे याच्यावर डेल्टा निगेटिव्ह आणि याच्यावर काय काय डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज येतोय. पण आता समजा इथं आपण फ्लोरीन जर क्लोरीनला अटॅच असेल तर हा बॉन्ड काय होणार आहे रिव्हर्स होणार आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन कुणाकडे ड्रिफ्ट होणार आहेत त्या फ्लोरीनकडे ड्रिफ्ट होणार आहेत आणि फ्लोरीनवर काय येणार आहे पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. त्यामुळे त्याचे ऑक्सिडेशन काय स्टेट काय होणार आहे जर फ्लोरीनला एखादा एलिमेंट अटॅच असेल तर ते रिव्हर्स होणार आहे. इथे एक फक्त मी इलस्ट्रेशन साठी हे एक्झाम्पल दिलेलं आहे. Now next point, next rule is oxidation number of first A is always first A जे एलिमेंट्स आहेत S ब्लॉक एलिमेंट त्याच्यामध्ये फर्स्ट A आणि सेकंड A म्हणजे फर्स्ट A मध्ये सगळ्यांचे ऑक्सिडेशन स्टेट काय एक्सेप्ट और इवन हायड्रोजनचे पण ऑक्सिडेशन स्टेट काय +1 आहे आणि बाकीचे जे मेटल्स आहेत त्यांच्या पण ऑक्सिडेशन स्टेट्स काय +1 आहेत आणि सेकंड A जे आहेत एलिमेंट्स किंवा ज्याच्यामध्ये सगळे मेटल्स आहेत त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट काय +2 आहे. त्याच्यानंतर बघा हायड्रोजनची जी कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे ती +1 आहे. आताच आपण बघितलं HCl मध्ये जर बघितला HCl मध्ये क्लोरीनची काय झाली -1 तर हायड्रोजनची काय होणार आहे +1. आता ऑक्सिडेशन स्टेट थोड्याशा आपण अशा इथं दाखवूया. सो इट इज +1 आणि इट इज -1. पण समजा आता हायड्रोजन हा काय नॉन मेटल आहे पण दॅट मीन्स इट इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट पण तो जर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंटला अटॅच झाला फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ मेटल हायड्राइड्स म्हणजे फॉर एक्झाम्पल सोडियम हायड्राइड मध्ये सोडियम आता काय झालाय तर त्याचे ऑक्सिडेशन स्टेट नेहमी काय असणार आहे +1 असणार आहे. हायड्रोजन इथे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट काय होणार आहे बघा सोडियमची जर +1 झाली तर हायड्रोजनची काय होणार आहे -1 होणार आहे. त्यामुळे एक्सेप्शन इथे लक्षात ठेवा दरवेळी एक्सेप्शन इथे येणार आहे. हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट कॉमन काय +1 आहे पण जर मेटल हायड्राइड असेल तिथं एखाद्या कुठल्याही मेटल हायड्राइड मध्ये सोडियम हायड्राइड असेल कॅल्शियम हायड्राइड असेल मॅग्नेशियम हायड्राइड असेल कुठल्याही मेटल बरोबर हायड्रोजन बॉन्ड तयार करू दे. आपल्याकडे काही ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये बघा आपण काही रिएजंट वापरलेले होते लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड सोडियम बोरो हायड्राइड त्याच्यानंतर डिबाल तर अशा या सगळ्यांमध्ये लक्षात ठेवा ते मेटल हायड्राइड्स आहेत आणि त्याच्यामध्ये हायड्रोजन काय असणार आहे -1 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असणार आहे. द नेक्स्ट इम्पॉर्टंट एलिमेंट इज ऑक्सिजन. ऑक्सिजनची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट काय बघा -1 आहे कारण फ्लोरीन नंतर कोण जर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर तो काय कोण आहे ऑक्सिजन आहे आणि त्याची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट काय ऑक्सिजनची -2 आहे. ऑक्सिजनची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट काय बघा -1 आहे. बट इट हॅज सो मेनी एक्सेप्शन्स बट यू कॅन सी इट हॅज सो मेनी एक्सेप्शन्स. पहिले एक्झाम्पल घेऊया आपण. पर ऑक्साइड्स मध्ये काय होणार आहे बघा तिथे पर ऑक्साइड लिंकेज असणार आहे. ऑक्सिजन इज बॉन्डेड विथ ऑक्सिजन. आता हायड्रोजन पर ऑक्साइडचं जर आपण स्ट्रक्चर घेतलं तर इथं बघा ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट मग कशी काढणार हा ऑक्सिजन याला अटॅच आहे. आता हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे जर मेटल हायड्राइड बरोबर नसेल तर +1 असणार आहे म्हणजे ही +1 झाली ही +1 झाली. मग बघा हा चार्ज न्यूट्रलाइज करायला हा काय होणार आहे -1 होणार आहे आणि हा काय होणार आहे -1 होणार आहे. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज -1 and with respect to this oxygen its oxidation state is 0 आणि याची पण काय असणार आहे 0 असणार आहे. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. काय म्हणतोय बघा मी इथं जर हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 असणार आहे सो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज -1 with respect to hydrogen but with respect to oxygen it is 0 कारण तो सेम बॉन्ड झाला होमो एटॉमिक एकाच टाइपच्या एलिमेंट बरोबर तो जर बॉन्ड तयार केला तर काय होणार आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय होणार आहे 0 होणार आहे. देन बॅरियम ऑक्साइड बॅरियम पर ऑक्साइड मध्ये पण त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे -1 असणार आहे. म्हणजे थोडक्यात सगळे पर ऑक्साइड्स आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे -1 असणार आहे. सुपर ऑक्साइड मध्ये बघा ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे -1/2. आता ही ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला समजावून घेण्यासाठी पहिल्यांदा लेट्स राइट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दिस सुपर ऑक्साइड. सुपर ऑक्साइड मध्ये म्हणजे काय असणार आहे बघा देयर इज KO2
म्हणजे एकच पोटॅशियम असणार आहे आणि 2 ऑक्सिजन ऍटम्स इथे असणार आहेत. आता आपल्याला माहित आहे की पोटॅशियम इज ए ग्रुप 1 एलिमेंट, अल्कली मेटल आहे, त्यामुळे त्याची ऑक्सिडेशन स्टेट इथे काय असणार, +1 असणार, बरोबर. त्याची ऑक्सिडेशन स्टेट +1 असणार. मग हा चार्ज न्यूट्रलाइज करायला ह्या O2, आता ह्या ऑक्सिजन ऑक्सिजन मध्ये बॉन्ड असणार आहे. जशी परऑक्साइड लिंकेज काय होते बघा, ऑक्सिजन ऑक्सिजनला अटॅच होता आणि जर इकडचे आपण हायड्रोजन काढले तर इथं -1 आणि इथं -1 चार्ज येत होता. म्हणजे परऑक्साइड आयन जो आहे तो O2 2- होता. काय होता बघा, परऑक्साइड आयन काय असणार आहे, O2 2-. तसंच आता इथं +1 आहे. म्हणजे समजा आपण इथं लेट्स टेक दिस एक्झाम्पल, कम्पेअर दिस विथ K2O2 म्हणजे पोटॅशियम परऑक्साइड किंवा सोडियम पण घेऊ शकता तुम्ही इथं. यू कॅन कम्पेअर दिस विथ Na2O2. Na2O2 मध्ये काय बघा, तिथं एक सोडियमची काय असणार आहे, ऑक्सिडेशन स्टेट +1 असणार आहे. म्हणजे तिथं 2 सोडियम ऍटम्स आहेत, त्यामुळे टोटल ऑक्सिडेशन पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, +2 असणार आहे. आणि त्यामुळे हा जो O2 राहिलेला आहे त्याच्यावर ऑक्सिडेशन नंबर किंवा त्याच्यावर चार्ज काय असणार आहे, -2 असणार आहे. तसंच इथं आपल्याला बघावं लागणार आहे, एकच पोटॅशियम आहे त्यामुळे हे 2 ऑक्सिजन एकमेकाला कदाचित डबल बॉन्ड तिथे अटॅच असणार आहेत आणि त्यामुळे याच्यावरचा जो चार्ज असणार आहे तो काय असणार आहे, -1 असणार आहे. त्यामुळे इथं आपल्याला काय मिळणार आहे, जी स्पेसिस मिळणार आहे बघा सुपर ऑक्साइड मध्ये, ती O2 काय असणार आहे, -1 असणार आहे. म्हणजे हा जो एक -1 चार्ज आहे तो 2 ऑक्सिजन मध्ये डिस्ट्रीब्यूट झालाय आणि म्हणून ह्याचा ऑक्सिडेशन नंबर बघा, ऑक्सिजनचा सुपर ऑक्साइड मध्ये काय असणार आहे, -1/2. हा एक -1 चार्ज काय झालाय, 2 ऑक्सिजन मध्ये आपण काय केलं, डिस्ट्रीब्यूट केलाय आणि त्यामुळे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट सुपर ऑक्साइड मध्ये काय असणार आहे बघा, -1/2. तसेच पुढचे एक्झाम्पल ओझोनाइड. ओझोनाइड जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय बघा ओझोनाइडचा, इट इज KO3, पोटॅशियमची +1 आणि त्यामुळे याचा चार्ज न्यूट्रलाइज करायला आपल्याला काय चार्ज लागणार आहे, -1. कारण एकच पोटॅशियम आहे, लक्षात घ्या. पोटॅशियम इथं जर किंवा सोडियम जर जास्त असते तर इथं ऑक्सिजनचा पण चार्ज न्यूट्रलाइज करायला तिथं आपल्याला एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज घ्यावा लागला असता. पण इथं आता K+ आहे आणि इथं O3 काय असणार आहे, -1. म्हणजे इथं काय आपल्याला मिळणार आहे, O3 -1. म्हणजे हा चार्ज कसा डिस्ट्रीब्यूट झाला बघा, -1/3, -1/3. त्यामुळे ओझोनाइड जर असेल तर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट त्याच्यामध्ये -1/3 असणार आहे. ऑक्सिजन बद्दल जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात, त्यामुळे लक्षात ठेवा. नॉर्मल ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजनची -2 आहे. पर ऑक्साइड्स किंवा हा पर ऑक्साइड आयन कसा असणार आहे, O2 2- असणार आहे. बघा कसं असणार आहे, O2 2- असणार आहे. त्याच्यानंतर सुपर ऑक्साइड मध्ये ते किती आहे, -1/2 आहे. कारण हा जो आयन आहे तो काय असणार आहे, O2 -1 असणार आहे. त्याच्यानंतर ओझोनाइड मध्ये ते किती आहे, -1/3. कारण ओझोनाइड मध्ये जो आयन आहे तो O3 -1 असणार आहे. आपण ओझोनोलायसिस रिएक्शन घडली त्याच्यामध्ये तो ओझोनाइड काय होतोय, तयार होतोय. ठीक आहे. अशा प्रकारे ह्या सगळ्या ऑक्सिजनच्या काय असणार आहेत, निगेटिव्ह ऑक्सिडेशन नंबर्स किंवा स्टेट्स असणार आहेत. बट ऑक्सिजन कॅन ऑल्सो हॅव पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. आता बघा फ्लोरीन नंतर कोण आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन. पण जर ऑक्सिजनच फ्लोरीनला अटॅच असेल, if oxygen is attached to fluorine, that is OF2 मध्ये बघा जसं H2O वॉटर मध्ये काय असणार आहे, लेट्स कंपेअर दिस विथ H2O मध्ये बघा ऑक्सिजन इज अटॅच्ड टू हायड्रोजन्स आणि हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट इथे काय -1 आणि त्यामुळे इथं ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजनची काय झाली, -2 झाली. याचे कारण दोन हायड्रोजनला तो सिंगल बॉन्डनी अटॅच आहे. तसंच OF2 मध्ये काय होणार आहे, ऑक्सिजन इज अटॅच्ड टू दिस फ्लोरीन बट नाउ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फ्लोरीन इन ऑल ऑफ इट्स कंपाउंड इज -1. इथं आपण सांगितल्याप्रमाणे फ्लोरीनची -1 आहे आणि याची जर -1 झाली तर मग ऑक्सिजनची काय होणार आहे, +2 होणार आहे. सो व्हेनेवर ऑक्सिजन इज अटॅच्ड टू फ्लोरीन, त्या फ्लोरीनच्या सगळ्या कंपाउंड्स मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिजन डायफ्लोराइड मध्ये पहिल्यांदा आपण बघूया ती काय असणार आहे, +2 असणार आहे. सो इन ऑक्सिजन डायफ्लोराइड द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज +2. त्याच्यानंतर इन ऑक्सिजन पर ऑक्साइड इथं बघा जसा H2O2 असतोय मगाशी आपण पाहिलं तसंच आता इथं ऑक्सिजन बॉन्ड तयार झालाय आणि तो फ्लोरीन आता काय झालेला आहे, सेपरेटली त्या प्रत्येक ऑक्सिजन ऍटमला अटॅच आहे. दॅट इज O2F2. सो इट इज सिमिलर टू द हायड्रोजन परऑक्साइड. H2O2 सारखं ते ऑलमोस्ट स्ट्रक्चर आहे आणि इथं फ्लोरीनची आता -1 झाली, ह्या फ्लोरीनची -1 झाली, त्यामुळे ह्या ऑक्सिजनची काय झाली बघा +1 आणि ह्या ऑक्सिजनची काय झाली +1. त्यामुळे O2F2 मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, +1 असणार आहे. आय होप दॅट यू अंडरस्टूड अप टू दिस. कारण ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट फार महत्त्वाची आहे, पुन्हा तुम्ही रिवाइज करा. काही नंतर तुम्ही पॉज करून हा
हे सगळे पॉइंट्स लिहून घ्या आणि पॉइंट्स एवढे जरी केला तरी तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे. नाउ वी हॅव कम ॲट द एंड. आता शेवटचे दोन आपल्याला पॉइंट्स बघायचे आहेत. त्याच्यामध्ये बघा आपण काय इथं बघणार आहे की आता ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काही एलिमेंटच्या आता ह्या सगळ्या ऑक्सिडेशन स्टेटला आपण स्टँडर्ड ऑक्सिडेशन स्टेट्स म्हणणार आहे, म्हणजे त्या कधीही बदलणार नाहीत. आणि ह्या ऑक्सिडेशन स्टेटचा उपयोग करून आपण एखाद्या अननोन एलिमेंटची किंवा मेटलची काय करणार आहे आपण ऑक्सिडेशन स्टेट काय करणार आहे डिटरमाइन करणार आहे. तर त्यासाठी हे दोन रूल आपण वापरणार आहे. जर एखादा मॉलिक्यूल काय असेल बघा न्यूट्रल असेल, न्यूट्रल पॉलीएटॉमिक, फॉर एक्झाम्पल मी इथे घेतलं H2SO4. H2SO4 जर घेतलं तर H2SO4 मध्ये आपण बघू शकताय इथं सल्फरची आपल्याला समजा ऑक्सिडेशन स्टेट काढायची आहे. तर आपण काय करणार, हा मॉलिक्यूल पहिल्यांदा चार्जड आहे, त्याच्यावर चार्ज आहे का आपण बघणार तो न्यूट्रल आहे. जर न्यूट्रल असेल तर आपण काय करणार आहे किंवा त्यासाठी आपण रूल काय वापरतोय बघा, दॅट अल्जेब्राइक सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल एलिमेंट्स प्रेझेंट इन अ न्यूट्रल मॉलिक्यूल इज इक्वल टू 0. म्हणजे हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट प्लस सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट प्लस ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट या सगळ्यांची जी ऑक्सिडेशन नंबर्स आहेत किंवा स्टेट्स आहेत त्यांची जर बेरीज केली आपण तर ती काय येणार आहे 0 येणार आहे. आणि इथं आपण त्या एलिमेंटचे रिस्पेक्टिव्ह ॲटम्स किती आहेत ते पण बघतोय. म्हणजे आपण फक्त आपण हायड्रोजनची मग इथं 2 हायड्रोजन आहेत म्हणून त्याच्या ऍक्च्युअल कॉन्ट्रीब्युशन काय असणार आहे ऑक्सिडेशन स्टेट मध्ये +2 असं असणार आहे. इथं ऑक्सिजन किती आहेत 4 आहेत, एका ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट -2 म्हणजे त्याचं टोटल कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे 4 × -2 म्हणजेच -8 असणार आहे. आणि सगळ्यांची आपण तिथं बेरीज केली म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सल्फरची मी जर x म्हटली तर या हायड्रोजनची किती असणार आहे बघा, सो हायड्रोजन 2 + 1 प्लस x कोणाची सल्फरची आणि ऑक्सिजनची काय असणार आहे इथं 4 × -2 = 0. म्हणजे याच्या सगळ्या ऑक्सिडेशन स्टेटची जी सम आहे ती इक्वल टू काय असणार आहे 0 असणार आहे. ते आपण याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे आपण ते पुढे बघूया. ऑक्सिडेशन स्टेट नंबर कसा काढायचा सल्फरचा ते आपण पुढे कॅल्क्युलेशन ऑब्वियसली आता तुम्ही इझिली करू शकता. पण हे पॉइंट पर्यंत आपण संपूया आणि मग आपण एक्झाम्पल्स तिथं घेऊया. आणि लास्ट इज जर त्याच्यावर चार्ज असेल म्हणजे समजा इथं तुम्ही H2SO4 घेतलाय पण समजा मी आता काय केलं सल्फेट तुम्हाला anion दिला असेल, सल्फेट anion, मग कसं करणार तर सल्फरचे आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट काढायचे मग त्याची ऑक्सिडेशन स्टेट आपण काय म्हणूया x म्हणूया. आता माहिती आहे आपल्याला 4 ऑक्सिजन ॲटम्स आहेत त्याची ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे -1 आणि त्याच्यानंतर मग ह्या दोन एलिमेंटच्या ऑक्सिडेशन स्टेटची आपण जर सम घेतली तर ती काय असणार आहे दॅट इज इक्वल टू द चार्ज ऑन दॅट आयन आणि तो चार्ज किती आहे -2 आहे. सो इन दिस वे दॅट चार्ज मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह बट मोस्ट ऑफ द टाइम इट इज निगेटिव्ह. काही केसेस मध्ये पॉझिटिव्ह पण असू शकतो, कॉम्प्लेक्सेस असतात तिथं तो चार्ज काय असू शकतोय पॉझिटिव्ह असू शकतोय. सो इन दिस केस यू कॅन सी if algebraic sum of all the elements oxidation states of all the elements in a neutral molecule is equal to 0 आणि जर तो anion असेल किंवा कॅटायन असेल तर त्या पॉलीएटॉमिक anion मधला ज्या एलिमेंट्स आहेत त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेटची जी सम आहे ती असणार आहे इट इज इक्वल टू द चार्ज. आणि हे दोन रूल वापरून मग आपण काय करणार आहे त्या ऑक्सिडेशन नंबर तिथं असाइन करणार आहे. सो I will pause the video here. You take down all these points and then we will see some examples आणि त्याच्यामध्ये हे सगळे रूल्स आपण काय करूया अप्लाय करूया.